काळजी करू नका, महाशक्ती आपल्या पाठीशी आहे, आपण यातून निभावून पुढे जाऊ, असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंवर आता महाशक्ती आपल्या मागे लागली की काय असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि भाजपची घट्ट मिठी आहे. भाजपनेच त्यांना एका प्रकारे मदत केली म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं आणि महायुतीची स्थापना झाली. पण या सगळ्यामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदेना आता पश्चाताप होतोय का अशी वेळ आलेली आहे. कारण भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण ते लिटरली शिंदेच्या मागे लागलेले आहेत, शिंदेच्या शिवसेनेच्या मागे लागलेले आहेत. रोज ते एक नवीन नेता फोडतात, पदाधिकारी फोडतात आणि हे कुठे करतात तर कल्याण आणि डोंबिवलीमध्ये, जे शिंदेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो अशा भागांमध्ये करतात. आणि याच्यावर शिंदे काहीच करू शकत नाहीत. ते दिल्लीला जातात पण त्यातून काय निष्कर्ष निघतो आपल्याला माहित नाही. त्यानंतर ते फडणवीसांना देखील भेटत असतील पण त्याच्यावर फडणवीस देखील ओपनली असं काय खूप मोठं वक्तव्य देत नाही ज्याच्यातून शिंदेना दिलासा मिळेल. आणि या सगळ्यामध्ये संजय राऊतांनी आता क्लेम केलंय की लोकल बॉडी इलेक्शन झाल्यावर शिंदेचे 35 नेते फुटणार आणि ते जाऊन भाजपला मिळणार. थोडक्यात त्यांनी हेच सांगितलं की जे तुम्ही आमच्या बरोबर केलं तेच भाजप तुमच्या बरोबर करते. आता यात किती खरं किती खोटं माहित नाही पण हा खूप मोठा क्लेम आहे जो संजय राऊतांनी केलेला आहे. आणि सध्या जी वाटचाल चालू आहे भाजपची त्यातून असं दिसतं की कुठेतरी हा खरा होईल असं वाटतंय तरी. कारण रवींद्र चव्हाण म्हणतात की इलेक्शन होईपर्यंत मला ही युती टिकवायची आहे. त्यानंतर ते म्हणतात की आपल्याला स्वबळावर लढायचं आहे. स्वतः अमित शाह येऊन म्हणतात की आपल्याला कोणाच्याही कुबड्यांची गरज नाहीये. आता कुबड्या कोण आहेत या सेटिंग मध्ये? कुबड्या म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदेच आहेत. अजित पवार या सगळ्यापासून लांब असतात पण एकनाथ शिंदेचं मात्र अवघड होईल असं दिसतंय. आणि हे जर खरं झालं, जर एकनाथ शिंदेचे 35 लोक फुटून गेले ते भाजपला जाऊन मिळाले तर एकनाथ शिंदेचं अस्तित्व संपेल. आणि या सगळ्यातून एक सिंपल मेसेज मिळेल की भाजपने परत एकदा ऑपरेशन लोटस पार्ट 2 केलेला आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.